आता एक सविस्तर बातमी। आमदार चित्रा वाघ यांनी यावेळी अधिवेशनादरम्यान महिला स्वच्छतागृहांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पुण्यातील पालिकेच्या स्वच्छतागृहांची काय परिस्थिती आहे याचा TV9 मराठीनं रियालिटी चेक केलाय। पाहूयात। सध्या राज्याचं अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनादरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे। तो म्हणजे राज्यात जेवढी सुद्धा महिलांची स्वच्छतागृह आहेत त्या महिलांच्या स्वच्छतागृहाचं सर्वेक्षण जे आहे ते करण्यात यावं। या महिलांच्या स्वच्छतागृहात स्वच्छता राखली जाते की नाही या खरं तर माहिती घेण्यासाठी या सर्व स्वच्छतागृहांचं सर्वेक्षण करण्यात यावं। या स्वच्छतागृहात एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे पाण्याचा। या स्वच्छतागृहामध्ये 24 तास पाणी आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं असतं आणि या ठिकाणी पाहिलं तर नळाला सुद्धा या ठिकाणी पाणी जे आहे ते असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर जी स्वच्छता फरशांची असेल किंवा स्वच्छतागृहांची असेल ती सुद्धा योग्य पद्धतीने या ठिकाणी राखल्याचं आपल्याला पाहायला मिळते। स्वच्छतागृहामध्ये अजून एक सुविधा दिलेली गेलेली आहे ती म्हणजे हे सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन। या ठिकाणी 5 रुपयाचा कॉइन टाकल्यानंतर खरं तर या ठिकाणी महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन सुद्धा उपलब्ध होतं। ननावरेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे।